गुड आफ्टरनून. माझा आवाज सगळ्यांना येतो आहे का? चॅटबॉक्सवर लिहा. हॅलो. ओके. तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. बहुतेक आज नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे बरेच जण जॉईन करू शकत नाही आहेत. तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवीनच, पण इकडे लाईव्ह तुम्ही बघा. लाईव्ह तुम्हाला जास्त चांगलं कळेल. तर मी तुम्हाला नोट्स पाठवलेल्या आहेत ग्रुपवरती. तर मी आता PDF ची फाईल शेअर करतो. ओके. सगळ्यांना PDF स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना PDF स्क्रीन दिसतंय का? ओके. आता नीट लक्ष द्या. आता तुम्ही काय करा, प्रॉब्लेम बऱ्यापैकी मोठा आहे, तर तुम्ही नोट्स ओपन करा. आणि मी काय करतो, एक्सेलची फाईल मी शेअर करतो. हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, 8वा प्रॉब्लेम आज आपण आता करणार आहोत. हा 8वा एक प्रॉब्लेम मोठा करणार आहोत आणि त्याच्यावरचा हा 7वा प्रॉब्लेम आपण करणार आहोत. तर 7वा प्रॉब्लेम हा 2-3 वेळा एक्झामला आलेला आहे. 7वा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे आणि 8व्या प्रॉब्लेममध्ये मेजॉरिटी ऑफ द ट्रान्झॅक्शन कवर झालेले आहेत. तर आपण काय करूया, हा 8वा जो मोठा प्रॉब्लेम आहे तो पहिल्यांदा करूया. त्याच्यात बऱ्याच ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि ते तुम्ही काय करा, तुमच्या नोट्स ओपन करा. त्या मी पाठवल्यात त्याच्यातलं पेज नंबर 7 आणि 8 काढा आणि मग आपण प्रॉब्लेम सुरुवात करूया सॉल्व करायला. तर हा जो प्रॉब्लेम आहे याच्यात तुम्हाला जर्नल बनवायचं आहे. जर्नलची बऱ्यापैकी आपली प्रॅक्टिस होईल. आणि हा क्वेश्चन आहे, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ गुप्ता ब्रदर्स. तर हे जे गुप्ता ब्रदर्स आहेत त्यांच्या बुक्समध्ये तुम्हाला जर्नल ओपन करायचं आहे. आता काय करा, तुम्ही नोट्स ओपन करा आणि मी तुम्हाला एक्सेलची फाईल शेअर करतो. नोट्समध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसेल. नोट्सचं पेज नंबर 7 काढा. नोट्सचं पेज नंबर 7मध्ये 8 नंबरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. ओके. सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर लिहा. ओके. तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर पहिल्यांदी मी हेडिंग टाकतो. हेडिंग जे आहे, इन द बुक्स ऑफ गुप्ता ब्रदर्स जर्नल एंट्रीज. तर हा 8वा प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत.
आता पहिली जी ट्रान्झॅक्शन आहे ती आपण बिझनेस स्टार्ट केला आहे, कॅश 30,000, गुड्स 15,000 आणि फर्निचर 20,000. तर अशा 3 गोष्टी बिझनेसमध्ये आल्यात. तर याच्यात काय करायचं आहे, हे तिन्हीच्या तिन्ही ॲसेट्स आहेत, त्यांना आपल्याला डेबिट द्यायचं आहे. म्हणजे स्टॉक, त्याच्यानंतर स्टॉक ऑफ गुड्स आणि फर्निचर या तिघांना डेबिट द्यायचं आहे. आणि प्रोप्रायटर गिवर आहे, प्रोप्रायटर म्हणजे कॅपिटलला क्रेडिट द्यायचं आहे. तर आपण एंट्री स्टार्ट करूया. तर पहिली एंट्री जी आहे त्याची डेट आहे 2010 मार्च 1. 2010 मार्च 1 या दिवशी आपण एंट्री करणार आहोत. तर इथे काय काय आणलं आहे त्यांनी, कॅश आणली आहे 30,000. तर इकडे लिहायचं कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 15,000, कॅश अकाउंट डेबिट 30,000, त्याच्यानंतर स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 15,000, नंतर फर्निचर अकाउंट डेबिट 20,000, आणि खाली कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करायचं. टोटल 65,000 टू कॅपिटल अकाउंट. Narration: being started business with cash, furniture, cash, goods and furniture. Being started business with cash, goods and furniture. ठीक आहे. तर ही पहिली एंट्री झाली. आता पुढची ट्रान्झॅक्शन पेड इन टू बँक. आता पेड इन टू बँक म्हणजे काय, आपण कॅश पे केली. तर इकडे बँक रिसिव्हर झाला आणि कॅश गोज आउट. तर इकडे बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री करायची मार्च 2ला. तर इकडे बँक रिसिव्हर आहे मार्च 2ला, बैंक अकाउंट डेबिट टू कैश अकाउंट, $20,000. being deposited cash into bank. तर ही ट्रान्झॅक्शन झाली. पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे, ब्रॉड गुड्स फ्रॉम मोहन ब्रदर्स ऑन क्रेडिट. आता नीट लक्ष द्या. आता मोहन ब्रदर्सकडनं गुड्स विकत घेतलेले आहेत. तर इकडे गुड्स कम इन म्हणजे परचेस अकाउंट डेबिट, गुड्स कम इन परचेस अकाउंट डेबिट, आणि मोहन ब्रदर गिवर आहे, मोहन ब्रदरला क्रेडिट द्यायचं. तर मार्च 3 .
परचेस अकाउंट डेबिट टू मोहन ब्रदर्स याची अमाऊंट आहे 7,000. नरेशन being purchased goods from Mohan Brothers on credit. ठीक है. being purchased goods from Mohan Brothers on credit. त्याच्या पुढे सोल्ड गुड्स टू गोयल ब्रदर्स ऑन क्रेडिट. उलट आहे, मगाशी परचेस केलं, आता काय करायचं, सेल करायचं. तर इकडे गोयल ब्रदर्स रिसिव्हर आहेत. गोयल ब्रदर्स कोण आहेत, रिसिव्हर आहेत, आणि गुड्स गोज आउट. तर गोयल ब्रदर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. गोयल ब्रदर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. तारीख आहे त्याची 4 तारीख. being sold goods to Goyal Brothers on credit. ठीक आहे. पुढे ब्रॉट अ हॉर्स फॉर ₹10,000 फॉर डिलिव्हरिंग गुड्स टू कस्टमर. म्हणजे घोडा विकत घेतला 10,000चा कस्टमर्स लोकांना गुड्स पोचवण्यासाठी. तर हॉर्स जो आहे घोडा, त्याचं जे अकाउंट असतं, म्हणजे ॲनिमल जे प्राणी आहेत त्यांच्या अकाउंटला आपण म्हणतो लाईव्ह स्टॉक अकाउंट. म्हणजे लाईव्ह स्टॉक आपल्याकडे आला, घोडा विकत घेतला, लाईव्ह स्टॉक आपल्याकडे आला आणि कॅश गेली, तर त्याची एंट्री काय येणार, लाईव्ह स्टॉक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. लाईव्ह स्टॉक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट मार्च मेला होणार.
being purchased horse for delivering goods. त्याच्यानंतर पुढे नंतर रिसिव्ड फ्रॉम ट्रॅव्हलिंग सेल्समन फॉर गुड्स सोल्ड बाय हिम आफ्टर डिडक्टिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 150. म्हणजे आपल्या एका सेल्समननी 3000चा सेल केला आणि त्यांनी हे 150 रुपये कट करून उरलेले पैसे आपल्याला दिले. तर आता इथे एंट्री कशी करतो आपण, इथे आपला सेल झालेला आहे. तर इकडे कॅश अकाउंट डेबिट, तर कॅश किती मिळणार आपल्याला, 3000तनं 1500 गेले 2850 रुपये. 2850 रुपये कॅश मिळणार, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट 2850. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट 150 आणि टू सेल्स 3000 लिहायचे. इथे एंट्री करूया मार्च 7ला. तर इकडे कॅश अकाउंट डेबिट तर जी कॅश मिळणार आहे ती 3000तनं 150 रुपये कमी करून 2850 मिळणार. 3000तनं 150 रुपये कमी करायचे म्हणजे उरलेली 2850 आपल्याला मिळेल. कॅश अकाउंट डेबिट 2850. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ₹150 घ्यायचं आणि क्रेडिट द्यायचं सेल्स अकाउंटला. नॉर्मल एंट्री असती, समजा इकडे ट्रॅव्हलिंग नसते तर एंट्री काय झाली असती, कॅश टू सेल्स. पण इथे ट्रॅव्हलिंगमध्ये आहे त्यामुळे ट्रॅव्हलिंगला डेबिट द्यावं लागतं आहे कारण ते खर्च आहे, आणि सेल्सला 3000चं क्रेडिट द्यायचं. being recovered from traveling salesman from sale of goods after deducting traveling expenses. तर सगळ्यांना ही एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना आत्ता केलेली एंट्री सगळ्यांना कळली का? ओके. त्याच्यानंतर पुढची एंट्री, ड्रॉन अ चेक फॉर 800 फॉर पर्सनल यूज, म्हणजे 800 रुपयाचा पर्सनल यूजचा चेक बनवला. आता हे पर्सनल यूज म्हणजे इथे ड्रॉइंग्स आहे, तर इकडे ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट द्यायचं कारण प्रोप्रायटर रिसिव्हर आहे. ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट द्यायचं आणि बँकेला क्रेडिट द्यायचं कारण बँक इज द गिवर आहे. तर ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट मार्च 9ला.
ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बैंक अकाउंट. ये अमाउंट किती आहे? 800 रुपये. Being withdrawn from bank for personal use. Being withdrawn from bank for personal use. म्हणजे कॅश जर बिझनेसमधनं विड्रॉ केली असती तर टू कॅश आलं असतं, पण इकडे चेकने विड्रॉ केला आहे. चेकने विड्रॉ केला आहे त्याच्यामुळे इथे बँक येणार. आता पुढे पेड टू मोहन ब्रदर्स बाय चेक, डिस्काउंट अलॉट बाय हिम. आता नीट लक्ष द्या, आपण मोहन ब्रदर्सकडनं 7,000चं परचेस केलं आहे. 7,000चं परचेस केलं आहे मोहन ब्रदर्सकडनं. आता आपण ते पे करतो आहे, तर 7,000ला त्याच्याऐवजी आपण पे करतो आहे 6,700 आणि 300 रुपयाचा डिस्काउंट आपल्याला मिळतो आहे. त्याच्या आधी गोयल ब्रदर्स गेव चेक डिपॉझिटेड इन टू बँक, म्हणजे गोयल ब्रदर्सनी चेक दिला आणि तो त्याच दिवशी आपण डिपॉझिट केला आहे. म्हणजे इकडे बँक इज द रिसिव्हर, गोयल इज द गिव्हर. तर आता इथे एंट्री काय येणार? बँक अकाउंट डेबिट टू गोयल ब्रदर्स 6,000. बँक अकाउंट डेबिट टू गोयल ब्रदर्स 6,000. पुढची जी एंट्री आहे ती आहे मार्च 9ला, मार्च 10ला, मार्च 9ची झाली, मार्च 10ला. बँक अकाउंट डेबिट to Goyal Brothers. बँक अकाउंट डेबिट टू गोयल ब्रदर्स, त्याने आपल्याला 6,000 दिले. being received from Goyal Brothers. ही एंट्री झाली. आता पुढची बघूया.
पुढची जी आहे पेड टू मोहन ब्रदर्स बाय चेक, डिस्काउंट अलाउड टू हिम 300. आता नीट लक्ष द्या, इथे आपण पेड केलं आहे म्हणजे कॅशला क्रेडिट द्यावं लागेल. आता या एंट्रीमध्ये मोहन ब्रदर्स रिसिव्हर आहे, मोहन ब्रदर्स रिसिव्हर आहे, त्यांना डेबिट द्यायचं आणि कॅशला क्रेडिट द्यायचं, सॉरी बँकेला क्रेडिट द्यायचं कारण बँक गिवर आहे, बँक गिवर आहे. आणि शिवाय डिस्काउंटला आपल्याला क्रेडिट द्यावं लागेल कारण डिस्काउंट इज अन इन्कम. तर एंट्री कशी 7,000ची येणार मार्च 11ला. मार्च 11ला इथे मोहन ब्रदर्स रिसिव्हर आहेत, तर मोहन ब्रदर्स अकाउंट डेबिट, त्याची अमाऊंट आहे 7,000. तर त्याला चेक दिला आपण 6,700चा आणि 300चा डिस्काउंट आहे. तर एंट्री आहे मोहन ब्रदर्स अकाउंट डेबिट 7,000 टोटल द्यायचे आहेत आपल्याला. तर त्याच्यापैकी चेक दिला 6,700चा आणि 300 रुपये डिस्काउंट. बिंग सेटल्ड being settled the amount due to Mohan Brothers. Being settled the amount due to Mohan Brothers.
तर ही 11वीतली एंट्री आहे. आपण मोहन ब्रदर्सला कॅश देतोय, चेक देतोय, तो रिसिव्हर आहे आणि बँक गिवर आहे आणि डिस्काउंट इथे फक्त डिस्काउंटला रिसिव्ड म्हणायचं. दोन प्रकारचे डिस्काउंट असतात. एक अलाउड असतो म्हणजे आपण अलाव करतो, आपल्यासाठी खर्च असतो, आणि जो आपल्याला मिळतो. तर इकडे डिस्काउंट मिळाला आहे आपल्याला, कारण आपल्याला 7,000 भरायचे होते तर त्याच्याऐवजी 6,700 भरले, त्यामुळे 300 रुपये डिस्काउंट रिसिव्ड आहे. पुढे पेड फॉर रिपेअर्स ऑफ फर्निचर. आता इथे रिपेअर्स अकाउंटला डेबिट येणार मार्च 13. त्याची अमाऊंट आहे 200. being paid for repairs of furniture. नंतर रिसिव्ड अन ऑर्डर ऑफ गुड्स फ्रॉम महेश. आता नुसती ऑर्डर मिळाची एंट्री येत नाही. नंतर सोल्ड ओल्ड न्यूजपेपर्स. तर सोल्ड ओल्ड न्यूजपेपर म्हणजे हे सन्ड्री रिसिट्स आहेत किंवा सेल ऑफ न्यूजपेपर असं म्हटलं तरी चालेल. तर हे मार्च 14 कॅश अकाउंट डेबिट टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर असं म्हटलं तरी चालेल, सन्ड्री रिसीट म्हटलं तरी चालेल. कॅश अकाउंट डेबिट टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. अमाऊंट आहे 80 रुपये. being received amount on sale of old newspaper. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम बँक म्हणजे आता इंटरेस्ट इन्कम आहे. बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट 400. being received interest from bank.
त्याच्यानंतर मार्च 15 नंतर पेड ₹300 फॉर एक्सपेन्सेस ऑन सेल ऑफ गुड्स ऑन गुड्स सोल्ड टू गोयल ब्रदर्स, दिस अमाऊंट टू बी रिअलाइज फ्रॉम गोयल ब्रदर्स. तर आता आपण गोयल ब्रदर्ससाठी जो खर्च केला, आपण गोयल ब्रदर्सला जो काय सेल केलेला आहे त्याच्यावरती ₹300 खर्च केला आहे आणि ते पैसे आपल्याला त्यांच्याकडनं रिसिवेबल आहेत. तर इथे काय करायचं, गोयल ब्रदर्सना डेबिट द्यायचं आणि कॅश गोज आउट त्याला क्रेडिट द्यायचं. तर मार्च 16 गोयल ब्रदर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, गोयल ब्रदर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 300. being incurred expenses for Goyal Brothers, being incurred expenses for Goyal Brothers. Being incurred expenses for Goyal Brothers. त्याच्यानंतर brought goods from Sohan Lal, paid cartage on these goods. आता या दोन वेगवेगळ्या एंट्रीज आहेत. सोहनलालकडनं गुड्स विकत घेतले आणि त्याचं कार्टेज पे केलं. ओके, ही वरची एंट्री सगळ्यांना कळली का? मार्च 16ची रिप्लाय करा चॅटबॉक्सवर. मार्च 16ची एंट्री सगळ्यांना कळली? ओके, आता पुढे आपण सोहनलालकडनं गुड्स आणलेत मार्च 19ला 400चे. मार्च 19ला परचेस अकाउंट डेबिट टू सोहनलाल अकाउंट. being purchased goods from Sohanlal, त्याच्यानंतर कार्टेजची वेगळी एंट्री करायची. कार्टेजची एंट्री आहे कार्टेज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 50. कार्टेज म्हणजे बैलगाडीचे पैसे जे भरतो त्याला आपण कार्टेज म्हणतो. कार्टेज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 50. being paid for cartage. त्याच्यानंतर मार्च 20ला ही महत्त्वाची एंट्री आहे. बँक इंटिमेट्स दॅट चेक ऑफ गोयल ब्रदर्स हॅज बीन रिटर्न डिसऑनर्ड. म्हणजे जो गोयल ब्रदरनी चेक दिला होता तो बाउन्स झाला. आता इकडे गोयल ब्रदर्सची जी एंट्री आहे ती उलटी करायची. म्हणजे ही जी मार्च 9ला एंट्री होती बँक टू गोयल ब्रदर्स, ती एंट्री उलटी करायची आणि गोयल ब्रदर्स टू बँक अकाउंट अशी एंट्री करायची 6000ची. चेक जेव्हा डिसऑनर होतो तेव्हा एंट्री उलटी करायची. तर ही डेट आहे मार्च 20.
मार्च 20ला एंट्री उलटी करायची. गोयल ब्रदर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी एंट्री करायची. अमाऊंट 6,000. being check of Goyal Brothers dishonored. Being check of Goyal Brothers dishonored. त्याच्यानंतर द हॉर्स ब्रॉट ऑन मार्च 5 डाईड. इट कार्कास वॉज सोल्ड फॉर 500. आता इकडे जो घोडा आणला होता तो एक्सपायर झाला आणि त्याचं कार्कास म्हणजे प्रेत होतं ते आपण 500 रुपयाला विकलं. तर इकडे काय करायचं, आपल्याला कॅश मिळाली 500. आता तो विकत घेतला होता 10,000ला, म्हणजे आपला 9,500 लॉस झाला. तर इकडे एंट्री कशी करायची, मार्च 21ला आपल्याला कॅश मिळाली कॅश अकाउंट डेबिट, आपल्याला मिळाली 500 रुपये कॅश मिळाली. नंतर आपला लॉस झाला 9,500 कारण 10,000चा घोडा होता. तर इथे लिहायचं लॉस ऑन सेल ऑफ कार्कास. टू लाईव्ह स्टॉक अकाउंट म्हणजे तो घोडा गेला. being incurred loss on sale of carcass. सगळ्यांना ही एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर लिहा. हॅलो, सगळ्यांना ही एंट्री कळली का? ओके. मार्च 21 नंतर पेड रेंट बाय चेकनी रेंट दिलं. रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मार्च 22 रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. त्याची जी अमाऊंट आहे 600. being paid rent by check. त्याच्यानंतर सॅलरीज फॉर मंथ ऑफ फेब्रुवारी रिमेन अनपेड. आता अनपेड आहेत ना, म्हणजे इथे एंट्री येणार सॅलरीज अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग सॅलरीज. मार्च 23ला सॅलरीज पे करायची बाकी आहे. तर सॅलरीज अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग सॅलरीज म्हणजे पे करायच्या बाकी आहेत. तर आउटस्टँडिंग सॅलरीज अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो. त्याची जी अमाऊंट आहे 300 रुपये. being salaries for being entry for recording outstanding salaries. Entry for recording
आउटस्टँडिंग सॅलरीज. नंतर पेड म्युन्सिपल टॅक्सेस इन कॅश, म्हणजे म्युन्सिपल टॅक्सेसला डेबिट द्यायचं, कॅशला क्रेडिट द्यायचं. मार्च 25. ओके, पॉवर गेलेली आहे. म्युन्सिपल टॅक्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. त्याची अमाऊंट आहे 800. being paid municipal taxes. त्याच्यानंतर ही मार्च 25ला आहे. नंतर डेप्रिसिएशन चार्ज ऑन फर्निचर ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम. आता आपण वरती फर्निचर स्टार्टिंगला आणलेलं आहे, तर हे जे फर्निचर आहे आपलं 20,000चं आहे. 20,000वरती आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचा आहे. तर 20,000वरती 10% डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. डेप्रिसिएशन आपला खर्च आहे, त्याला आपण डेबिट देणार, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट. आणि फर्निचरची व्हॅल्यू कमी होते, फर्निचरला आपण क्रेडिट देणार. आणि 20,000वरती 10% 2,000. being provided depreciation on furniture. एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट टू श्याम अकाउंट, मार्च 31ला. being received order and advance from Shyam, किंवा being received advance from Shyam. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता तो 7वा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया, जो एक्झामला बरेच वेळ विचारलेला आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे 7वा, पास नेसेसरी जर्नल एंट्रीज फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ गामा ब्रदर्स. तर पुढे पहिली ट्रान्झॅक्शन
employees had taken inventory worth rupees 1,10,000, cost price 75,000 on the eve of Diwali, and same was deducted from salaries in subsequent month. म्हणजे 75,000 कॉस्ट आहे, 1,00,000 सेलिंग प्राईज आहे, त्याचे गुड्स वर्कर्स लोकांनी घेतले दिवाळीसाठी आणि तेवढे रुपये त्यांच्या पगारातनं डिडक्ट केले. आता इकडे पगारातनं डिडक्ट करणार किती, 1,00,000 नाही 75,000, जी त्याची मूळ किंमत आहे ती वजा करणार. तर इथे एंट्री कशी येणार, सॅलरीज अकाउंट. आपण काय करतोय, सॅलरीज अकाउंटला डेबिट देतो आणि 75,000 जे आहेत ते परचेस अकाउंट असेल. तो पहिली एंट्री येईल सॅलरीज अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट. आपण सॅलरीच्या स्वरूपात पे करतोय आणि आपले गुड्स बिझनेसमधनं जात आहेत, म्हणजे परचेस अकाउंटला क्रेडिट द्यायचं. अमाऊंट ही त्याची ओरिजिनल कॉस्ट मूळ किंमत आहे 75,000. being employees took over the inventory for Diwali. त्याच्यानंतर वेजेस पेड फॉर इरेक्शन ऑफ मशिनरी. आता इकडे मशिनरी उभारण्यासाठी आपण वेजेस पे केलेले आहेत, तर इकडे मशिनरी अकाउंटला डेबिट देणार आणि कॅश अकाउंटला क्रेडिट देणार. तर एंट्री मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. $18,000 नरेशन being paid for erection of machinery. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स लायबिलिटी प्रोप्रायटरची पे केली आहे पेटी कॅशमधनं. तर हे ड्रॉइंग्स आहे, तर इकडे ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट. त्याची अमाऊंट आहे 1,17,000. being paid
इन्कम टॅक्स आउट ऑफ पेटी कॅश. Purchase of goods from Naveen of list price 2 lakh. He allowed a trade discount 10%. Rupees 5,000 cash discount was also allowed for quick payment. आता या प्रॉब्लेममध्ये या ट्रान्झॅक्शनमध्ये 2 लाखाचे गुड्स परचेस केलेत, त्याच्यावरती 10% ट्रेड डिस्काउंट आहे. तर 2 लाखाचे 10% 20,000 होतात. तर 20,000 वजा करून 2 लाखातनं 10% 20,000 वजा करून 1,80,000 होतात. तर 2 लाखातनं 10% 20,000 वजा करून 1,80,000 होतात. आणि 1,80,000पैकी कॅश डिस्काउंट 5,000 वजा करायचा, म्हणजे 1,75,000 रुपये मिळाले. तर इकडे एंट्री काय करायची, 1,75,000 दिले, तर इथे परचेस अकाउंट डेबिट येणार 1,75,000. टू कॅश अकाउंट 1,75,000 आणि टू डिस्काउंट रिसिव्ड, म्हणजे इथे परचेस केला आहे 2 लाख वजा 10% 1,80,000ला, आणि त्याच्यापैकी आपल्याला 5,000 रुपये डिस्काउंट मिळाले. म्हणजे नीट लक्ष द्या मी एंट्री कशी करतो. तर इथे परचेस अकाउंट डेबिट आपण कसं करणार, परचेस अकाउंट डेबिट करताना 2 लाखातनं 10% 20,000 रुपये कमी करणार. 2 लाखातनं 10% 20,000 कमी करणार, म्हणजे इथे 1,80,000 येणार. 1,80,000 आले. आता त्याच्यामधनं अजून 5,000 रुपये कॅश डिस्काउंटचे जाणार, म्हणजे आपण 1,75,000 पे करणार. तर इकडे टू कॅश अकाउंट 1,80,000तनं 5,000 रुपये कॅश डिस्काउंटचे कमी झाले, म्हणजे 1,75,000 रुपये आपण पे केले. आणि इथे पण टू डिस्काउंट रिसिव्ड आहे, टू डिस्काउंट रिसिव्ड 5,000. Being purchased goods at trade discount and cash discount. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम झाला, आजचं लेक्चर पण झालं. तर मी तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवतो आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर आजचं लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.